पंढरपूरवरून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आम्ही विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये राहत होतो. तर तुम्ही आतमधला व्ह्यू बघितला आहे आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू. तर आम्ही विठ्ठल मंदिराकडे जात होतो, तर मग हा बाहेरचा व्ह्यूही तुम्हाला दाखवते. आणि जर कुणाला यायचं असेल तर मी गुगल मॅप लिंक डिस्क्रिप्शनला देते, म्हणजे तुम्ही इझिली पोहोचू शकाल. आणि इथून आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला निघतोय आणि सकाळची वेळ आहे. आणि इकडे आलो आहे आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरामध्ये. आणि तुम्हाला सांगण्याला इतका आनंद होत आहे की आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही ज्या दिवशी जातो आहे त्या दिवशीची कार्तिक एकादशी असेल. आणि आम्हाला तिथे जाऊन माहिती पडलं की आजची कार्तिक एकादशी आहे. तर हा आमच्यासाठी खूप मोठा म्हणजे आश्चर्य असा हे मुवमेंट होता. कारण की डोक्यातही नाही, मनातही नाही, तरी आम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन कार्तिक एकादशीच्या दिवशी झालेलं आहे. इकडे आता चप्पल काढतोय आणि आम्ही जातोय मंदिरामध्ये. तर हा सगळा परिसर कार्तिक एकादशी होती, त्यामुळे सगळे भाविक आणि वारकरी आपलं भजन कीर्तन गात गात आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघत होते आणि जात होते. त्यात इतकी सुंदर वारकरींची मला हे मिळाली आणि ते मी कॅप्चर करू शकली. तर आम्ही विठ्ठला आणि रुक्मिणीचं दर्शन घेऊन आलो आणि आता इकडे बाहेर आलो आहे. सो इकडे भाविकांची खूप गर्दी आहे आणि आतमध्ये कॅमेरा अलाव नव्हता. आणि इकडे सगळं दुकानं लागलेले आणि ती वरून मुख्य दर्शनासाठी लाईन लागली आहे. भरपूर लाईन होती. काय करत सो यानंतर आपण पुढे जाऊ. हां, जे जे जायचं आहे म्हणजे बघूया आता कुठे जायचं. सो आता पहिले पार्किंगमधून गाडी काढूया.
जायला बसव तू. आता बोटिंग राईड करूया. ही आपली बोट आणि 100 रुपये पर पर्सन. सो इकडे इकडनी तिकडच्या मंदिरात जायचे. सो चला जाऊया. पुढे जाऊ. आम्ही बरोबर तुमच्या हिशोबाने सांगा. हां बोट एकमेकाला टक्कर. नाही घेतलं ते. रो 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 युअर बोट. येच बोलतं ना मग बसायचं आहे बोट मध्ये. घेतलंय मी किती सुंदर दिसते सगळं. आई पकडू नाही. हॅलो जावा. कसे वाटते? छान वाटते. काय स्ट्रक झालं? आम्ही ज्या घाटावर आलेलो आहे ते आहे, त्या घाटाचं नाव आहे श्रील प्रभुपाद घाट. तर इकडे आहे इस्कॉनिक मंदिर. तर इकडे सगळं स्ट्रक्चर खूप सुंदर आहे आणि नदीच्या काठावर आहे, त्यामुळे तर अतिशय देखणं आहे आणि तुम्ही बघू शकता. आणि इथून आम्ही वर जातो आहे इस्कॉनिक मंदिरमध्ये, म्हणजे जे मंदिर तुम्हाला मी पुढे दाखवते. हे राधाकृष्णाचं मंदिर आहे इकडे आणि इकडे गार्डन एरिया आहे मंदिर आतमध्ये आणि खूप सुंदर. आणि आलो इतकी नदीतून आलो, इतकी मस्त फिलिंग होती ना. वाव. इथून पुढे इस्कॉनिक मंदिरमध्ये जायचं आहे. इस्कॉनिक मंदिरमध्ये राधाकृष्ण यांची मूर्ती आहे आणि तिथे खूप सुंदर असं भजन चाललेलं होतं, कारण की तुम्हाला जसं सांगितलं आहे की कार्तिक एकादशी होती, तर मग तिकडे सुद्धा भजन कीर्तन सुरू होतं. आणि मग आम्ही बाहेरूनच फक्त प्रणाम केला आणि पुढे जायला निघालो. तर त्याच्या ही फ्रंट साईड आहे, जिकडे म्हणजे घाटाच्या इकडली साईड जी फ्रंट साईड आहे. आणि इकडनी मग आम्ही दर्शन घेतलं आणि लगेच निघालो, कारण की इतका वेळ नव्हता आमच्याकडे थांबायला. आणि इथून मग आम्ही रिटर्न निघालेलो. तर मग सुंदर असं मेमरीज घेऊन आम्ही त्या इस्कॉनिक मंदिरामधनं तर प्रभुपाद घाटामधनं आम्ही छान असं जात होतो. तर आमच्या जो बोटवाला होता, नावेवाला होता, तो बोलला की मी गोल फिरवू का तुमची म्हणजे बोट, तर तुम्ही व्हिडिओ घ्याल. तर मग डोमू बोलला की हां ठीक आहे. तर मग इकडे त्यांनी स्वतः आम्हाला असं सांगितलं. तर मग आम्हाला ठीक आहे म्हटलं, कारण की आम्हाला माहिती नव्हतं की गोल वगैरे फिरतं. तर खूप सुंदर असा बोटवाला मिळालेला आम्हाला.